रितेश सरांनी आर्याचं कौतुक करून तिला आनंदाचा धक्का दिलेला आहे, त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटलेलं आहे। या आठवड्यात टीम बी मधून आर्याचा गेम सगळ्यात मस्त वाटला, कारण आर्या तुम्ही खूप शांत राहून स्वतःचा गेम दाखवलात। सत्याचा पंचनामामध्ये तुम्ही जान्हवी यांनी तुमची लायकी काढली, वैभव तर तुम्हाला एक झापडीन म्हणाला, पण तुम्ही कोणत्याही अपशब्दाचा वापर न करता शांत राहून सगळ्यांना इन्स्टिगेट केलं। टीम बी मध्ये समोरासमोर निकी सोबत फक्त आर्या भांडू शकते, आपला स्टँड घेते। निकी ज्यावेळेस विचारायला आली की तुम्हाला आमच्या दोघांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यावेळेस पूर्ण बी टीम शांतपणे गप्प उभा होते, फक्त तुम्ही एकटे बोलत होतात। नॉमिनेशन टास्क मध्ये सुद्धा अभिजितच्या विरोधात जाऊन इंडिव्हिज्युअल गेम दाखवून तुम्ही स्वतःला सिद्ध केलं आणि तुम्ही बरोबर केलं। निकीने तुमचा कॅप्टन असताना खूप त्रास दिलेला, पण तुम्ही सुद्धा तेच केलं, त्यामध्ये एवढं चिडण्याचं काहीच कारण नव्हतं, बरोबर निकी? बाकी सगळे फक्त आर्याला दोषी ठरवत राहिले, टीम बी मधले लोक, टीम ए चे सुद्धा। फक्त सूरजने तुमच्या बाजूने मत मांडलं की तू लढ, तर अरबाज देखील तुम्हाला समजवायला आलेला होता, कोऑपरेट करा म्हणत होता, पण ज्यावेळेस अंकिता कॅप्टन होती त्यावेळेस निकीने सुद्धा असाच त्रास दिलेला आणि याचा बदला फक्त आर्या घेते। यामध्ये वाईट वाटण्याचं निकी काहीच कारण नाही, तरी सुद्धा तुम्हाला आर्याचा प्रॉब्लेम आहे, तुम्ही तिला सतत घालून पाडून बोलत असता। पण यावेळेस फक्त आर्याचा गेम चांगला दिसलेला आहे, कारण ती फक्त डोक्याने खेळत होती। इव्हन तिनं जान्हवीला इतकं इन्स्टिगेट केलं की त्यांनी तिला धक्का मारला, असं ढकलून दिलं, पण तिने कुठेही हात न लावता तिला इन्स्टिगेट केलं आणि ती सुद्धा होत गेली, अपशब्दाचा वापर करत गेली। वैभवने सुद्धा तेच केलं, त्यामुळे प्रेक्षकांच्या नजरात तर तुम्ही आता हरलेले आहात आणि आर्याने सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे, असं रितेश भाऊ इकडे सांगतात। रितेश सरांनी आर्याला दिलेला हा धक्का तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। अशाच बिग बॉसच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत बाय।